नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण बघतोय सारणाने गच्च भरलेली मैद्याची खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीची करंजी. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात मोठा चमचा तूप टाकून गरम करून घेऊ. गरम तुपात काजू बदाम भाजून घेते. तुम्ही अजून कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता. इथे ड्रायफ्रूट टाकल्याने एकदम चवदार होते आपली करंजी. करंजीचे सारण बनवण्यासाठी इथे आपण 2 मोठे बाउल्स सुके खोबरे तुपात कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. असं केल्याने आपली करंजी 1 ते 1.5 महिना खराब होत नाही. खोबरं भाजून झालं की कढईतून काढून घेऊ आणि त्याच कढईत 1 मोठा चमचा तूप टाकून घेऊ. तूप गरम झालं की त्याच्यात बारीक रवा म्हणजेच 0 नंबरचा रवा टाकून भाजून घेऊ. ज्या बाउल्समधून खोबरे घेतले होते त्याच बाउल्सने 1 बाउल्स रवा घेतलाय. भाजून घेतलेला रवा खोबऱ्यात ओतून घेते आणि भाजलेले ड्रायफ्रूट थंड करून मिक्सरमधून जाडसर वाटून घेते. इथे पाहू शकता छान असं वाटून आलंय. आता हे आपण खोबरं रवा याच्यामध्ये घालून घेऊ. खोबरे रवा ज्या बाउल्समधून घेतले होते त्याच बाउल्सने साखर पण घेते. इथे मी साखर माझ्या आवडीप्रमाणे घेते. तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर पण मिक्सरला बारीक करून घेऊ. खोबरे रवा ड्रायफ्रूट आणि बारीक केलेली साखर पावडर टाकून मिक्स करून घेते. त्यानंतर अर्धा चमच मीठ टाकून मिक्स करते. मीठ टाकल्याने आणखीनच चव वाढते. यात आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घेऊ. एकजीव हे मिश्रण झाले पाहिजे आणि इथे आपले स्वादिष्ट चविष्ट सारण तयार झाले आहे. सगळ्यात आधी आपण करंजीच्या आवरणासाठी पीठ भिजवून घेणार आहोत. परातीमध्ये मैदा घेऊन चाळून घेते. 0 नंबरचा रवा म्हणजेच बारीक रवा घातलेला आहे. पाव चमचा मीठ घालून हे सगळं साहित्य एकत्रित मिक्स करून घेऊ. कुठलाही पदार्थ जर आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये कढवलेले तेल किंवा तूप घालतात. इथे मी तूप कडकडीत गरम करून या पिठावरती घालते आहे. मोहन गरम असल्याने पहिल्यांदा मैदा चमच्याने मिक्स करून घेऊ आणि नंतर हाताचा वापर करून तुपामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजेच करंज्या एकदम खुसखुशीत खस्ता बनतात. असा मुटका तयार करून बघायचा. जर मुटका होत असेल याचा अर्थ मोहन व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात आणि करंजी आवरणासाठी एक सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये लागेल तितके पाणी घालून एक सैलसर गोळा मळून घेतलेला आहे आणि त्या गोळ्यावर 1 चमचा तेल लावून घेतलेले आहे. पीठ कोरडे पडायला नको यासाठी आता हा गोळा आपल्याला झाकून ठेवावा लागेल. तर इथे मी एक रुमाल ओला करून यावर घातलेला आहे. हा गोळा अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊ. त्यानंतर झाकलेला रुमाल काढून पुन्हा एकदा मळून घेऊ. इथे पाहू शकता तुम्ही छान असा मऊसर झाला आहे गोळा. आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. त्यानंतर सुके पीठ लावून पातळ लाटून घेऊ. जास्त पातळ ठेवायची नाही किंवा जास्त जाड ठेवायची नाही. पुरी लाटून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे साचे वापरून करंज्या तयार करून घेऊ शकतो. त्यानंतर साच्यावर पुरी ठेवून त्यामध्ये 2 चमचे सारण ठेवून बाजूने पाणी लावून घेते. सारण आजूबाजूला पसरू द्यायचे नाही. सारखे मधोमध ठेवून द्यायचे. करंजी चांगली बंद होण्यासाठी साईडला गोल पाणी किंवा दूध लावून घ्यायचे. मी इथे पाण्याचे बोट लावून घेते. साचा घट्ट दाबून ठेवून बाजूचे पीठ काढून टाकायचे. तुम्ही ही करंजी अशीच ठेवू शकता. नेहमीप्रमाणे अशा करंजी आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे करंज्या तुम्ही तेलावरती तसेच तुपावरती तळू शकता. मी इथे तेलाचा वापर करणार आहे. गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी या सणांना आम्ही आवर्जून करंज्या घरी बनवतोय. तेल मध्यम गरम करून घेतलेले आहे आणि यामध्ये आता मी एक एक करत करंज्या घालते. कढईमध्ये जेवढ्या एका वेळेला मावतील तेवढ्याच करंज्या घालायच्या. लो टू मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात. एकाच आकारामध्ये झालेल्या आहेत. तर या प्रमाणात साधारणपणे 60 ते 70 करंज्या तयार होतात. करंज्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. म्हणजे करंज्या अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात. कुठेही कडक वगैरे होत नाहीत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
तर मग या पद्धतीने तुम्ही रुचकर करंज्या बनवून बघा. आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.